भंडारा शहरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 735 कोटींचा निधी खर्चून भंडारा शहराबाहेरून राष्ट्रीय महामार्ग 53 नवा बायपास रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र गेल्या 3 दिवसापासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे। त्यामुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते। याच पावसामुळे भंडारा जिल्ह्यातून जाणारा नवीन बायपास रस्त्याची पिचिंग अक्षरशः वाहून गेली आहे। त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे पित्तळ उघडे पडले असून अगदी 4 दिवसाआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते। या उद्घाटनापूर्वी सुद्धा आलेल्या पावसामुळे एका बाजूचे मुरुम, माती, काँक्रीट सह पिचिंग वाहून गेल्याने या बायपासचा निकृष्ट दर्जा समोर आला होता। मात्र तरी सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचा लोकार्पण पार पडला। आता जेमतेम पावसाळ्याची सुरुवात असताना 735 कोटी रुपये खर्च तयार करण्यात आलेल्या या पुलाचे असे हाल पाहायला मिळत आहेत। पुढे किती वर्ष हा बायपास टिकेल असा सवाल उपस्थित होत आहे। त्यामुळे या पुलाच्या कामाची सखोल चौकशी करून स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।